नमस्कार. युद्धभूमीवरती घुसलेलं चाक काढण्यासाठी शल्याच्या नकारानंतर कर्ण खाली उतरलाय आणि तो चाक काढण्यासाठीचा प्रयत्न करतोय. त्याच वेळी सगळ्या शापांची आठवण कर्णाला झाली आहे आणि चाक काढायला तो पाठमोरा झालेला असतानाच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय, अर्जुना बघ तुझं लक्ष समोर आहे, ज्याला मारायचंय तो समोर आहे, आता चढव प्रत्यंचेवर तुझ्या बाण आणि मार करणारा. अर्जुन आपला नेहमीसारखा आपल्या सगळ्या अर्जुनाची स्थिती हीच आहे. आलेली संधी आपली नाही आहे असं गृहीत धरून वावरणारे सगळे आपण अर्जुन असतो. संधी दार ठोठावत असते पण ती आपल्यासाठी नाही असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे आपली संधी वेगळी असं वाटत असतं. अर्जुन म्हणाला, देवा तो निशस्त्र आहे, रथाच्या खाली उतरलाय, अडचणीत सापडलेला आहे, तो त्याच्या रथाचा चाक वर काढतोय, त्याच्या रथाचा चाक काढू दे, धनुष्य हाती घेऊ दे, मग मी मारतो. आणि कृष्ण नेहमीप्रमाणे छद्मीपणानं अर्जुनावर हसलेत, म्हणाले, अर्जुना कधी सुधारणार रे तू, कधी सुधारणार? मला म्हणजे अरे अर्जुना हीच तर वेळ योग्य आहे. आता त्याच्यावर चालवलेला बाण त्याच्या वर्मी लागेल, लक्षात ठेव. त्यानं आता घातलेलं कवच हे सूर्याचं कवच नाही आहे आणि तुझे बाण त्या कवचाला सहजपणे भेदू शकतात, हे लक्षात ठेव. याच वेळी कर्ण तुझ्या बाणांनी घायाळ होऊ शकतो आणि मरू शकतो, हे लक्षात ठेव. तरीही अर्जुन म्हणतोय, देवा बरं नाही असं करणं, हे युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. तेव्हा मात्र भगवंताचा आवाज जरासा वाढलाय. काय कमाल आहे ना, देवच सांगतो काही गोष्टी चुकीच्या करायला, पण का सांगतो हे सुद्धा तपासलं पाहिजे. भगवंताचा आवाज वाढलाय ते म्हणजे, अर्जुना कळत नाहीये का तुला, कोण आणि कोणते नियम पाळलेत रे? या युद्धभूमीवर नियम तयार झाले तेच मोडण्यासाठी. प्रत्येकाने नियम मोडले, तू नियमात बांधलेला कसा दिसतोयस? आणि नियमांचाच विचार करायचा होता तर कर्णाने किती वेळेला नियम तोडले त्याचा विचार करतोयस? तुझा पुत्र अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकलेला होता. तुझा पुत्र अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकलेला होता तेव्हा त्याच्यावरती वार करणाऱ्या अनेक वीरांच्या मध्ये हा सुद्धा होता. अनेक वीरांनी मिळून एका वीरावर हल्ला करायचा नाही हा नियम याच युद्धात ठरला होता ना. मग त्या नियमाला मोडणारा हा कर्ण आणि तुझ्या लेकराचा जीव घेणारा कर्ण तुझ्या समोर आहे. तुला वाटत नाही तुझ्या बाणांनी जसा जयद्रथाला मारला तसा कर्णाला मारला पाहिजे? जयद्रथ जितका अपराधी होता ना तितकाच अपराधी अभिमन्यूला मारण्यात कर्ण आहे. अर्जुना विसरू नकोस. तुझ्या लेकराचं दुःख तू विसरला असशील पण भीम त्याच्या लेकराचं दुःख विसरेल? अरे युद्धभूमीवर तुला जयाकडे घेऊन जाणारा घटोत्कच, पांडवांचा विजय झाला असता, घटोत्कच अजून लढला असता तर, पण त्या घटोत्कचाला अत्यंत साधनेने मिळालेली वासवी शक्ती वापरून युद्धभूमीवरच संपवणारा हाच तो कर्ण आहे रे अर्जुना, हाच तो कर्ण आहे. दिव्यास्त्रांचाही वापर केला या कर्णाने तुझ्याच लेकरावरती. भीमाचा असला तरीही घटोत्कच तुला पुत्रासारखा तुझा पुत्र अभिमन्यू याच कर्णाने मारला आहे. अर्जुना आता कसला विचार करतोयस? अर्जुनाचे हात शिवशिवत होते पण प्रत्यंचेवर धनुष्य काही चढत नव्हता. तेव्हा देवानी आपल्या भात्यातलं हुकमी अस्त्र काढलंय. देवाने भलेही शपथ हातात शस्त्र न घेण्याची घेतली होती पण लोकाला हातात शस्त्र घ्यायला लावायला जे काही शस्त्र देवाच्या हातात होतं ना ते मात्र परफेक्ट वापरत होते. परफेक्ट. त्याने विचारलं, आठवतोय 13 वर्षापूर्वीचा ज्यूतातला प्रसंग? आठवतोय का विसरलास? जेव्हा तुझ्या पत्नीला म्हणजे द्रौपदीला दुःशासन फरफटत घेऊन आला होता, रजस्वला असताना फरफटत घेऊन आला होता आणि तिच्या वस्त्राला हात घातला होता. एक वस्त्रा होती ती, एक वस्त्र.
त्यावेळी तिच्या अंगावरचं वस्त्र निघालं असतं तर ती नग्न झाली असती. या स्थितीत दुःशासन घेऊन आला होता आणि त्याला विकर्णाने विरोध केला होता. विकर्ण म्हणाला होता, असं बरं नाही, एका अबला स्त्रीला, एका पतिव्रता स्त्रीला असं करणं बरं नाही, असं विकर्ण म्हणाला होता. विकर्णाच्या त्या वाक्यानंतर बोललेला कर्ण तुला आठवतोय? तो म्हणाला होता, एक माणसाची बायको पतिव्रता असते आणि 5 माणसांची बायको वेश्या असते. 5 जणांची बायको झाली काय आणि अजून 6व्याची झाली काय? ये माझ्या मित्राच्या मांडीवरती बस. तुझ्या बायकोला दुसऱ्याच्या मांडीवरती बसायला सांगणारा कर्ण द्रौपदीचा अपमान करत होता. तू हा अपमान विसरला आहेस का? पुत्राचा मृत्यू, अभिमन्यूचा मृत्यू, घटोत्कचाचा मृत्यू, या सगळ्याचा मृत्यू तुला विसरता येणार नाही, हे बायकोचं सांगितल्याबरोबर अर्जुन चिडतो. काय गडबड आहे माहित नाही. एक वेळ पोराचं सहन केलं, पुतण्याचं सहन केलं. आणि पुतण्याचं सहन करावंच लागतं आजकाल. पुतण्यानी आजकाल माणसं फार चिडत नाही आहेत, कारण इतक्या पुतण्यांचे उदाहरणं डोळ्यासमोर आलेत की आता चिडणं बंद झालंय. पण बायकोचा विषय काढल्याबरोबर अर्जुन चिडतो आणि त्याला एक एक प्रसंग समोर लक्षात यायला लागतो. आणि मग मात्र अर्जुनाचे बाण गांडीवाच्या प्रत्यंचेवरती चढू लागतात आणि 7 बाण सुटायला सुरुवात होतात. कर्ण मागे वळून सांगतोय, अरे मी निशस्त्र आहे, पण तेवढ्या वेळात ते बाण सुटतात आणि अर्जुनाच्या बाणांनी कर्णाच्या हृदयाची, देहाची चाळणी होऊन जाते. एकानंतर एक बाण. घायाळ झालेला कर्ण आता यावेळी तर सूर्याचे कवच पण नाहीत आणि कृत्रिम कवचाला अर्जुनाच्या बाणांनी केव्हाच भेदलेलं असतं. अर्जुनाचे बाण कर्णाच्या हृदयाला, कर्णाच्या शरीराला विदीर्ण करत असतात आणि त्याच वेळी युद्धभूमीवरचं हे दृश्य ऐकत असताना आणखी एक काळीज विदीर्ण होत असतं. ते म्हणजे कुंतीच. माझ्या बाळाला मी वाचवायला गेले होते, सांगायला गेले होते, पण त्यानं नाही ऐकलं माझं. आज माझ्याच लेकराच्या हातून माझ्याच मोठ्या लेकराचा वध होतो आहे, बळी जातो आहे. अर्जुनाच्या विजयावर कुंतीला आनंद व्यक्त करता येत नव्हता की कर्णाच्या मृत्यूवर तिला दुःख सुद्धा व्यक्त करता येत नव्हतं. एका आईची अगतिक अवस्था काय होती बघा. काय असेल त्याची अवस्था. अर्जुन आपल्या पराक्रमाच्या मदामध्ये आहे. कर्ण आपला मृत्यू जवळ जाण्याची जाणीव घेऊन मृत्यूपंथाकडे जातोय. भगवंताचं काम झालंय. जे जे कोणी दुर्जनांचा साथ देतायत त्यांचा संहार करायचा आहे. पण तिकडे कुंतीचं हृदय मात्र विदीर्ण झालंय. बाकी काहीही असो, आज गेला तो सूतपुत्र नव्हता, सूर्यपुत्र नव्हता, सरसेनापती नव्हता, तर कुंतीपुत्र अर्जुन, कुंतीपुत्र कर्ण, कौंतेय कर्ण आज मृत्यूपंथाला लागलेला होता आणि तिथेच कुंती ही लढाई हरली होती. या युद्धभूमीवर कौरवाच्या आणखी एका सरसेनापतीचा बळी गेला होता. पहिले सरसेनापती होते भीष्म, दुसरे द्रोणाचार्य आणि तिसरा कर्ण. आज तिसरा सरसेनापती युद्धभूमीवरती गळालाय आणि याचं दुःख दुर्योधनाला जास्त होत आहे. पुढे युद्धभूमीवर काय घडणार आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये.